खरं तर त्यांना खूप आधी इथे आणायला हवं होतं. काही टेस्ट करून घ्यायला हव्या होत्या. डॉक्टर ऍक्च्युली आईच टेस्ट करून घ्यायला तयार नव्हती. अजय, पेशंट दोन प्रकारचे असतात. एक जे शक्यतो डॉक्टर आणि हॉस्पिटल टाळतात आणि दुसरे जे छोट्या छोट्या कारणांसाठी डॉक्टरांकडे येतात आणि औषधं घेतात. दोन्ही प्रकार चुकीचेच आहेत. पण किमान दुसऱ्या प्रकारच्या पेशंटमध्ये त्यांना काय होतंय हे आधी तरी कळतं. डॉक्टर आय एम सॉरी, माझंच चुकलंय. मीच आईला घेऊन यायला हवं होतं. हे बघा, आमच्याकडनं जे बेस्ट पॉसिबल असेल ते आम्ही करू. डॉक्टर, आई बरी होईल ना? हे बघा, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. मला सांगा, गेले 1-2 दिवस त्यांची तब्येत कशी आहे? गेल्या 2 दिवसापासून अचानक ताप चढतोय, तिला धाप लागते, ग्लानी येते आणि कालपासून तर ती झोपूनच आहे. ओके, त्या खातायत का? खूप कमी. अजय, मला वाटतं की त्यांना आज ॲडमिट करूया. आजच? हो, त्यांना जर सतत ताप येतोय तर हे काही योग्य नाही. इथे ॲडमिट केल्यानंतर ठरवता येईल की त्यांचं ऑपरेशन कधी करायचं. आणि जर करायचं ठरलं तर आजच. हे बघा मिस्टर अजय, आपण त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार आणि फायनली ऑपरेशन उद्या करणार. त्याला काहीच अर्थ नाहीये. जर ऑपरेशन करावंच लागणार आहे तर ते आज का नाही? पेशंटलाही उगाच त्रास आणि तुम्हालाही काळजी, म्हणून म्हटलं. ओके डॉक्टर. तुम्ही एक काम करा, पेशंटला लगेच ॲडमिट करा. तुम्हाला ॲम्ब्युलन्स हवी असेल तर रिसेप्शनवर सांगा. डॉक्टर, पेमेंटचं काय करायचं? ते सगळं रिसेप्शनवर सांगतील. बरं, थँक्यू. पेशंटला घेऊन येतो. ओके. अहो, काय होतंय काकू तुम्हाला? काय होतंय त्यांना? अहो, काही कळतच नाहीये. त्यांची तब्येतच बरी नाहीये. तसं भाऊजी नेणारच होते आज डॉक्टरकडे. कुठल्या दवाखान्यात? अहो, बस डेपो शेजारी कुठलं तरी हॉस्पिटल. अरे बापरे, दुसरं कुठलं हॉस्पिटल नाहीये का जवळपास? मला नाही माहित. मी भाऊजीला फोन करते. नाही, तसं काही करू नका. मला वाटतं आपण त्यांना घेऊन जाऊया. तुम्ही नंतर फोनाफोनी करा. आपण कसं जायचं? अहो, माझ्याकडे ड्रायव्हर आहे, गाडी आहे. गाडीत घालू आणि घेऊन जाऊया. हा, एक मिनिट. काकू आपण डॉक्टरकडे जाऊया. तिवारी, तुम जल्दी से गाड़ी अंदर लेके आओ. जल्दी. हा काकू आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. बरं वाटेल तुम्हाला. हा, काळजी नका करू. काकू, जाऊयात आपण डॉक्टरकडे. एक्सक्यूज मी. यस. पेशंटला ॲडमिट करायचं. ओके, क्या नाम है पेशेंट का? सुनीता ठाकुर. कौन सा डॉक्टर? डॉक्टर राजाध्यक्ष. जनरल वार्ड या स्पेशल रूम? जनरल वार्ड. ओके, पेशेंट कहाँ है? पेशेंट घर पे है. ओके, मैं लेकर आऊँगा. ओके, बट जल्दी लाना क्योंकि 2 ही बेड खाली है जी, हॉस्पिटल मैं में. जल्दी लेकर आता हूँ. ओके, ठीक है, जल्दी लेकर आइए क्योंकि ज़्यादा टाइम तक रूम खाली नहीं रहेगा. थैंक यू. प्लीज होल्ड कीजिए, लेकिन मैं जल्दी आ रहा हूँ. ओके. थैंक यू. ओके, बाय. नमस्कार मॅडम, तुम्ही इथे? हो, मीच मिस्टर अजय यांच्या आईंना घेऊन आली आहे. म्हणजे सर नाही आले तिकडे? आलेत, आय गेस डॉक्टरांना भेटायला गेले. मग त्यांच्या आईजवळ कोण आहे? नेहा आणि त्यांच्या शेजारच्या बाई. शेजारच्या बाई? हा, म्हणजे तुमच्याच मिसेस आय गेस. जय हिंद सर. जय हिंद सर. जय हिंद. बरं झालं तुम्ही सगळे लवकर आला. सर, काय प्रॉब्लेम काय झालाय? मॅडमचा ड्रायव्हर सापडत नाही. सापडत नाही? म्हणजे कधीपासून? मॅडम, तुम्ही जरा नीट सांगा काय झालं ते. हो, मी आणि तिवारी आज सकाळी घरातून निघालो. मिस्टर अजय यांच्या घरी आम्ही गेलो होतो. अचानक यांच्या आईंची तब्येत बिघडली म्हणून आम्ही त्यांना इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. आणि आता निघायची वेळ झाली म्हणून मी निघाले. बघितलं तर हा गायब झालाय. पण तो गायब झाला हे कन्क्लुजन तुम्ही का काढलं? कारण त्याचा फोनही बंद आहे, नॉट रिचेबल येतोय. असेल इकडेच तिकडे कुठेतरी. मग साहेब, मी माझ्या स्टाफला ओळखते. बरीच वर्ष ते आमच्याकडे कामाला आहेत आणि मी त्यांना ट्रेन करून ठेवले. त्याला माहिती आहे की मला गाडी सोडून कुठेही गेलेलं चालत नाही. त्यामुळे तो अशी गाडी सोडून फोन बंद करून
फिरायला वगैरे जाणं शक्य नाही, तो गायब झालाय. ठीक आहे, इन्व्हेस्टिगेशन सुरू करा. बाहेर पार्किंग मध्ये जाऊन पाहूया. सर जाण्याआधी काकून एकदा बघितलं असतं ना, म्हणजे इथं आलो ना आम्ही भेटलो नाही, बरं दिसत नाही. ठीक आहे, एक एक करून जा. हो सर. विमाने तुम्ही जा पुढे, आम्ही नंतर भेटू. बर. तुम्ही पुढे व्हा, आम्ही आलोच. येस. हो सर. वहिनी, तुम्ही काळजी करू नका. आता आपण आणलं ना हॉस्पिटलमध्ये, असं कधी पाहिलं नाही. काकूंना असं बघून बरं वाटत नाही. हो ना. आपण ज्या माणसावर अवलंबून असतो त्याची अशी अवस्था बघून आपल्यालाही कसल्यासारखंच वाटतं. बरं, तू कधी आलीस? मी काकूंच्या बरोबरच आले. सरदेसाईबाई आल्या होत्या ना त्यांच्या गाडीतून. अगं पण मग कळवायचं नाही का? मी खूप घाबरले होते. काकू खूपच कशा तरी करायला लागल्या होत्या. त्यांच्या हातपाय थंड पडायला लागले होते. काकू कशा आहेत तुला विचारत नव्हतो मी. मला माहिती आहे काकूंची तब्येत बिघडली म्हणून त्यांना इथं हॉस्पिटलमध्ये आणले. पण तुझं डोकं ठिकाणावर होतं ना, करायचं पटापटा. अहो, असं काय करताय तुम्ही? पोलीस आहात, मी नाही. आणि असं काही अचानक घडलं की काय करायचं याची सवय नाही आहे मला. बरं झालं ते सरदेसाईबाई आल्या, नाहीतर मला तर एकटीला चक्करच आली असते. अशा वेळी माणसाने खंबीर राहायला नको का पण? बरं आता राहू दे, आता इथं भांडत बसू नकोस. बरं, काकू जागे आहेत काय? डोळे उघडत नाहीयेत, पण बहुतेक त्यांना ऐकू येतं. ते रिस्पॉन्ड करतात. काकू काकू अहो बऱ्या आहात ना? हे बघा, तुम्हाला आजारी पडायला अलाउड नाही. हा, चटाचटा बरं व्हायचं आणि पटापटा घरी यायचं. हा, अजयच्या लग्नाचं करायचं ना आपल्याला, खूप काम आहेत. हा, तेव्हा लवकरात लवकर बरं व्हायचं आणि घरी यायचं. थोडे दिवस इथे विश्रांती घ्या. हा, चला निघूया का? बरं चला, तू जरा काकूच्या जवळच थांब आणि इथंच थांब. आता लोकांशी गप्पा मारायला जाशील. आणि हो, लगेच माग माग येऊ नकोस घरी भांडण करायचं म्हणून. अहो काय तुम्ही पण, मी कुठेही जाणार नाही. मी इथेच थांबणार आहे काकूंकडे. चला या. माझा कॉन्टॅक्ट झाला नाही किंवा मी फोन उचलू शकलो नाही तर दिलीपला फोन कर. हो, टेन्शन घेऊ नकोस. कर फोन. मॅडम, सकाळी तुम्ही जेव्हा गाडीतनं उतरलात तेव्हा तिवारी तुम्हाला काही बोलला होता का? नाही, आय मीन माझं लक्ष नव्हतं कारण मी स्ट्रेचर आणायला धावले. पण मॅडम, असंही असू शकतं ना की तो तुम्हाला काही सांगायला आला असेल आणि तुमचं लक्षच नसेल, तुम्ही ऐकलंच नसणार. अहो असं कसं असेल? मी केवढी गडबडीत होते हे त्यालाही कळलं. मग एवढी गडबडीत असताना तो मला काय कशाला सांगेल? नाही नाही, बरोबर आहे तुझं, पण मग विमाने. हो सर. गाडीचे फोटो काढून घ्या. हो सर. बरं मॅडम, तुमच्या ड्रायव्हरने तुम्हाला इथेच ड्रॉप केलं होतं का? हो, म्हणजे तिवारीने मला हॉस्पिटलच्या एंट्रन्स पाशी सोडलं. मी स्ट्रेचर आणायला गेले आणि नंतर कदाचित त्यांनी इथे येऊन गाडी पार्क केली असेल. काय झालं? काम झालं. म्हणजे आता तुला सकाळी सकाळी त्या भेदरलेल्या तिवारीचा चेहरा बघावा लागणार नाही. मारून टाकलं त्याला. कसं? त्याचा विचार नको करू राणी. तसं नाही शरद. पोलिसांना जर का त्याची डेड बॉडी सापडली तर आधीचे खून आणि हा खून एकाच पद्धतीने केलेत असं नको वाटायला. नाही होणार तसं. एक जन्म लागेल पोलिसांना त्याची डेड बॉडी शोधायला. शरद, अजय ठाकूरला संशय नाही ना? येऊ दे ग संशय. तो तिवारीपर्यंत पोहोचेपर्यंत आपण इथून निघून गेलो.